पूजा खेडकर विषयी एक महत्त्वाची अपडेट। पूजा खेडकरचं अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याची पोलिसांनी माहिती दिलेली आहे। दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयामध्ये हे प्रमाणपत्र सादर केलेलं आहे। दिल्ली पोलिसांनी सादर केलेल्या स्टेटस रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे। 2022 आणि 2023च्या नागरी सेवा परीक्षांमध्ये सादर केलेली तिची प्रमाणपत्र खोट्या कागदपत्रांद्वारे तयार केल्याचा पोलिसांचा दावा आहे। तर पूजा खेडकरनं प्रमाणपत्रावरती तिचं नाव बदललं असल्याचं सुद्धा दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे। उद्या या प्रकरणी आता दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार असल्याची ही माहिती मिळते। पूजा खेडकर विषयी एक महत्त्वाची अपडेट। पूजा खेडकरचं अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याची पोलिसांनी माहिती दिलेली आहे। दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयामध्ये हे प्रमाणपत्र सादर केलेलं आहे। दिल्ली पोलिसांनी सादर केलेल्या स्टेटस रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आलेली आहे। 2022 आणि 2023च्या नागरी सेवा परीक्षांमध्ये सादर केलेली तिची प्रमाणपत्र खोट्या कागदपत्रांद्वारे तयार केल्याचा पोलिसांचा दावा आहे। तर पूजा खेडकरनं प्रमाणपत्रावरती तिचं नाव बदललं असल्याचं सुद्धा दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे। उद्या या प्रकरणी आता दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार असल्याची ही माहिती मिळते।